चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करू. इथे 3 षटकांचा सामना असेल. सन्माननीय सागर पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आगरी समाजाचं एक नेतृत्व आपण म्हणू शकतो या घोडबंदर रोड परिसरातलं आणि त्यांच्याबद्दल आगरी समाजासाठी जाणीवपूर्वक असं समाजकार्य केलं जाते. तर सन्माननीय सागर पाटील यांचं आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत सहर्ष स्वागत करतोय आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये. धन्यवाद. पहिला बॉल उडवलाय, लॉंग ऑन एरिया क्लिअर होईल. पहिल्याच बॉलवर बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6 षटकार. पहिल्या चेंडूवरती एक षटकार येतोय आणि कृतिक वैयक्तिक आणि संघाचं इथे अकाउंट ओपन करताना षटकारानं 6 धावा लागल्या जातात पहिल्या चेंडूवरती. यस 4 धावा घोषित करतात पंच. माफ करा. माफ करा. 4 धावा मिळतील या चेंडूवरती. पहिल्याच चेंडूवरती चौकारानं आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करताना तसेच संघाचा अकाउंट ओपन करत असताना कृतिक आपल्याला दिसतोय. गोलंदाजी मार्गवर निलेश पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस चेंडू जबरदस्त चेंडू हाताळणी केली. वेगवान चेंडू होता. कृतिक यावेळेस निर्धाव चेंडू खेळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते धाव फलक तुम्ही पाहू शकता 4 या आकड्यावरती थांबलेला. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता मात्र पुन्हा सज्ज असतील. आपल्या षटकातील पुढचा चेंडू पॉवर प्लेचा षटक यावेळेस जबाबदारी स्वीकारत असताना गोलंदाज. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली, काय घडेल शेवटच्या क्षणी झेल धरतीला दान, जीवन दान मिळते. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा इथे धावून पूर्ण केले जातात. 2 धावांनी संघाची धाव संख्या आता मात्र पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. 6 धावा लागल्या जातात 3 चेंडूंच्या अखेरीस. गोलंदाजाने इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या हातामधून इथे चुकी होती. तर माननीय मेघनाथ गुंडले यांच्याकडनं इथे पारितोषिक लागला जातोय. एसटी रक्षक मनोज पाटील यांच्यासाठी जर स्टंपिंग केली ना तर 750 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. माननीय मेघनाथ गोंडले साहेब यांच्याकडनं यावेळेला 6 चेंडू जबरदस्त स्लोअर चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आता मात्र गोलंदाज निलेश एक चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती. सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा मोहन सागर मोहन पाटील यावेळेस 6 चेंडू जबरदस्त खेळून काढला. 1 धावी ते अर्जित होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय परंतु यावेळेस जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. कृतिक आणि दुर्गेश यावेळेस मैदानामध्ये धावत असताना धाव फलक पुढे सरकतोय. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तर माननीय सागर मोहन पाटील साहेब यांना नक्कीच विनंती असेल की तुम्ही येऊन व्यासपीठावरती इथे स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. स्वागत असेल तुमचा आगरी कोळी प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस चेंडू जबरदस्त गॅप मधून खेळलाय. चेंडू जाईल सीमा पार, हा येतील चौकार. धाव फलक आता मात्र वेगाने वाढला जातोय तो म्हणजेच 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. पॉवर प्लेचा षटक होता आणि त्यामध्ये जबरदस्त फलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं कृतिक याने वैयक्तिक 2 चौकार खेचले आणि 2 दुहेरी धावा. त्याच कारणाने धाव फलक आपण पाहतोय 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिला षटक आपण पाहिला तर नक्कीच नावावरती राहिला तो म्हणजेच
RP रॉयल या संघाच्या बाजूने. आणि त्याचं जे श्रेय जाईल ते म्हणजेच नक्कीच कृतिक या फलंदाजाला, कारण 12 धावा त्याने कुठल्या या षटकामध्ये 2 चेंडू जरूर निर्धाव आले होते, परंतु 2 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आले. निलेश राऊत यावेळेस गोलंदाजी करत होते. 12 धावा खर्च करतात पहिल्या षटकामध्ये. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक, उर्वरित 18 चेंडू अजूनही शिल्लक. जास्तीत जास्त धावांचा पाठलाग करण्या हा हेतू असेल आरपी रॉयल संघाचा. दुर्गेश आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटतोय. जो 6 चेंडू मागच्या नॉन स्ट्राईक एंडला होता तोच दुर्गेश आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर वैभव. सामोरे जाईल दुर्गेश. धावफलक आपण पाहू शकतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा लागल्या जातात. आता मात्र गोलंदाज वैभव येतोय गोलंदाजी मार्कवर. बिनबाद 12 धावा. आतापर्यंत चांगली रणनीती, चांगली धावसंख्या उभारली आहे. जर आपण बघितलं तर RP रॉयल संघाची आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाही, परंतु 12 धावा आणि जबरदस्त बॅटिंग यावेळेस आपल्याला पाहायला भेटली. 4 षटकांचा सामना, त्यातील हा पुढचा चेंडू वैभव याचा. पहिला चेंडू घेऊन जाईल वैभव. सामोरे जातील दुर्गेश. आपल्या षटकाला सुरुवात करत असताना कशा प्रकारे षटकाची जबाबदारी स्वीकारेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, काय योगदान देण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जबरदस्त डाट अपील केली जाते, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? येस, पंच इथे सहमत नाही आणि त्याच कारणाने 1 धाव इथे धावण्याची संधी भेटली आणि दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं तर 1 धाव इथे अर्जित केली. एका धावेने धाव फलक आता मात्र पुढे सरकला, तो म्हणजेच 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एका चेंडूच्या अखेरीस 13 धावा लागल्या जातात. पुन्हा एकदा कृतिक असेल स्ट्राईक एंडला, ज्याने मागच्या चेंडूवरती एक चौकार खेचला होता. तोच कृतिक पुन्हा एकदा सामोरे जाईल वैभव याच्या पुढच्या चेंडूला. यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता, बीट होतोय फलंदाज, परंतु 1 धाव इथे अर्जित केली जाते. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. येस, बाईटच्या स्वरूपाने 1 धाव इथे अर्जित होते. एका धावने धाव फलक आता मात्र पुढे सरकलाय, तो म्हणजेच 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 धावा लागल्या जातात 2 चेंडूंच्या अखेरीस. गोलंदाज वैभव पुन्हा सामोरे जाईल आता मात्र फलंदाज दुर्गेश आपण जर पाहिलं तर 1 चेंडूचा त्याने सामना केलाय आपल्या संघासाठी. वैभव यावेळेस सज्ज, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक चेंडू यावेळेस निर्धाव. फलंदाज दुर्गेश यावेळेस बीट होतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता मात्र वैभव आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय, 2 फक्त धावा खर्च केलेत. अजून उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या षटकातील त्याच्या कोट्यातील 3 चेंडू शिल्लक. काय गुणवत्ता यावेळेस सिद्ध करत असताना वैभव आपल्या गोलंदाजीच्या बलबुतावरती यावेळेस फलंदाजांना रोखून ठेवलंय आतापर्यंत, परंतु हा चेंडू जबरदस्त. यस, दुर्गेश यावेळेस येस डिक्लेअर मध्ये जातोय चेंडू. 1 धाव इथे अर्जित होईल. दुर्गेश पुन्हा एकदा इथे बेट होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात. आता मात्र 15 धावा या षटकामध्ये जर पाहिलं तर वैभव याने रोखून ठेवलंय आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना जकडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस हा चेंडू अतिरिक्त उछाल तुम्ही पाहू शकता या चेंडूवरती. यस, पंचांनी इथे दंडित केलं. 1 धाव इथे अर्जित होईल. एका धावेने धाव फलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. वाईट चेंडू यावेळेस हाताळतोय गोलंदाज. धाव फलक तुम्ही पाहू शकता 16 धावा लागल्या जात आहेत. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. गोलंदाजी मार्कवर वैभव, सामोरे जाईल दुर्गेश. आतापर्यंत जकडून ठेवलंय दुर्गेशाला. यावेळेस चेंडू समोरच्या दिशेने, शतरक्षक आहे. 1 धाव धावून कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न. यस, डेंजर एंड कडे धावत होता कृतिक, परंतु 2 धावा इथे अर्जित झाल्या. 2 धावाने धाव फलक आता मात्र पुढे सरकतोय, तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. धाव फलक तुम्ही पाहू शकता 18 वरती जाऊन पोहोचलोय. 18 धावा लागल्या जातात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील.
फलंदाज दुर्गेश सामोरे जाईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी करत असताना वैभव आपल्या षटकामध्ये आतापर्यंत रोखून ठेवले. एकही मोठा फटका खेळण्याची संधी इथे दिली नाही या फलंदाजांना. यावेळेस हा चेंडू बॅटवरती आला ना डेंजर एंड कडे, परंतु यावेळेस यस पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. 2 धावाने 2 षटकांचा या ठिकाणी खेळ झालेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर RP रॉयलची धावसंख्या झालेली आहे, ते म्हणजेच 20 धावा. या ठिकाणी आगरी कोळी समाजाचे एक प्रमुख असं नेतृत्व आपण म्हणू शकतो सन्माननीय सागर पाटील यांचं आगमन झालं. त्यांचा मी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांसोबत सहर्ष स्वागत करतोय. सोबतच सन्माननीय सुनीलजी भोईर सुद्धा आहेत, एक आघाडीचे समालोचक आणि खूप चांगली अस्खलित अशी मराठी तुम्ही त्यांच्या माध्यमातून नेहमीच ऐकत असता. अशा सुनील भोईर सर कासारवडली यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. नवनाथ तुरे साहेब यांचं देखील आम्ही त्यांना स्वागत करतोय. आणि निलेश दादा, आपण व्यासपीठावर कॅमेरा घ्यायचा या ठिकाणी पाहुण्यांचा काही शुभसन्मान बाकी आहे, शुभसन्मान करून घेऊया आपण. सर्वप्रथम आपण ज्येष्ठ ग्रामस्थ नवनाथजी तुरे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करून. नवनाथ तुरे साहेबांनी यायचे, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि या गावांचं प्रेम या सर्व वरिष्ठ मार्गदर्शकांपासून आणि वरिष्ठ ग्रामस्थांकडून आम्हाला मिळते. आणि त्याचमुळे आगरी कोळी पेहरा म्हणून आगरी कोळी ती टोपी आपण त्यांना परिधान करत आहोत आणि या एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करत आहोत. सन्माननीय नवनाथ तुरे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने अक्षय पाटील करतायत. त्यानंतर सन्माननीय सुनील भोईर, सन्माननीय राम ठाकूर. राम ठाकूर आपण पुढे यायचंय, एक ज्येष्ठ असे समाजसेवक, कासारवडली गावाचे सुपुत्र आणि नेहमीच परिसराशी संलग्न राहून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. असे सन्माननीय राम ठाकूर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. आगरी कोळी टोपी परिधान करून आणि एक गोळ आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय राम ठाकूर यांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने अक्षय पाटील करतायत. धन्यवाद. उर्वरित सन्मान आपण या 3ऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर करणार. निलेश, पुन्हा एकदा आपण आपला कॅमेरा मैदानाच्या दिशेने घेऊन जायचंय. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रशेखर. यावेळेस दुर्गेश वारंवार बीट होत असताना खराब फलंदाजी म्हणावी लागेल दुर्गेश याची. आतापर्यंत जर बघितलं तर धावफलक आता मात्र पोहोचलाय, तो म्हणजेच 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 धावा लागल्या जातात. गोलंदाज चंद्रशेखर पहिल्याच चेंडूवरती बीट करतायत. फलंदाज दुर्गेश याला 1 धाव इथे खर्च करतोय पहिल्या चेंडूवरती. उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील, त्याच्या षटकातील काय योगदान देण्याचा प्रयत्न असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या निलेश याने. त्यानंतर जर वैभव याची आपण जर षटक पाहिलं तर जबरदस्त हाताळलं त्याने. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा होता, परंतु बॅटवरती आला नाही. 1 धाव इथे धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. गोलंदाज चंद्रशेखर पुन्हा एकदा सज्ज असतील. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना सामोरे जाईल दुर्गेश. यावेळेस पुढे येऊन खेळायचा होता, परंतु बीट होतोय फलंदाज. 1 धाव धावण्याची संधी. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये यावेळेस बाद होईल. फलंदाज कृतिक याच्या खेळीची इथे समाप्ती होते. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतील, ते म्हणजेच योगेश. चला आपण या ठिकाणी विशेष असा 1 मिनिट थांबवतोय तुला आदेश. आपण विशेष सन्मान घेऊया. पुन्हा एकदा आपण प्रयत्न मणेरा यांना विनंती करतो, आपण पुढे यायचं आहे आणि कौशिक त्यांचा विशेष सन्मान करणार आहेत. प्रयत्नजी मणेरा हे देखील एक ज्येष्ठ असे समाजसेवक आहेत आणि वाघबीळला ते बिलॉंग करतात. तर आगरी कोळी टोपी त्यांना परिधान करून तसेच या स्पर्धेची आठवण भेट देऊन त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. अक्षय पाटील त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतायत. त्यानंतर आपण अजून पुढे जाऊया. त्या ठिकाणी सन्मान्य सागरजी पाटील, आगरी कोळी समाज बांधवांचं एक नेतृत्व तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. समाजासाठी त्यांची तळमळ नेहमीच आपण पाहिलेली आहे. तर या ठिकाणी सागर पाटील यांचा विशेष सन्मान केला जातोय आगरी कोळी प्रीमियर लीग कमिटी मेंबरच्या वतीने. जबरदस्त असं हे तरुणांचं नेतृत्व सागर पाटील हे तुम्हाला आता फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. इतर सन्मान आपण पुढच्या ओव्हर ब्रेक मध्ये करूया. निलेश, पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. धन्यवाद.
धन्यवाद मनीष सर. गोलंदाज होतोय पुन्हा एकदा सज्ज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र दुर्गेश ऑन फायर. आता मात्र चेंडू सरळ जाईल 6 धावांसाठी. यस, पंचांचा इशारा. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. धावफलक आता मात्र वेगाने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 29 या आकड्यावरती. फलंदाज दुर्गेश. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर या फलंदाजाला रोखून ठेवलं होतं, परंतु जास्त वेळ या फलंदाजाला तुम्ही रोखू शकत नाही, कारण याच्यामध्ये कुवत आहे, याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची आणि गुणवत्ता आहे ती यावेळेस तो सिद्ध करत असताना चंद्रशेखर याच्या चौथ्या चेंडूवरती ते आक्रमण केला जातोय आणि यशस्वी ठरतोय फलंदाज दुर्गेश. एक षटकार येतोय वैयक्तिक आपण जर पाहिला तर दुर्गेश याची खेळी आपण पाहतोय. 12 धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत केलेत. पुन्हा एकदा दुर्गेश सामोरे जाईल. पुढचा चेंडू यावेळेस आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न आणि फलंदाज दुर्गेश यावेळेस होतोय बाद. फलंदाज दुर्गेश आहे त्या बाद होतोय. वैयक्तिक आपल्या संघासाठी 13 धावांची खेळी केली. चेंडू त्याने आतापर्यंत केले ते म्हणजेच 10 चेंडूंचा सामना केला. 13 धावा आपल्या संघासाठी केल्या. तो मात्र परतताना यावेळेस मैदानातून. आता मात्र नवीन फलंदाज, एक भन्नाटीचा फलंदाज पंकज गोंधले यावेळेस फलंदाजी साडी मैदानामध्ये खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईक एंडला योगेश यावेळेस सज्ज असतील. चंद्रशेखर याच्या गोलंदाजी मधील उर्वरित चेंडू शिल्लक असतील. शेवटचा चेंडू. धावफलक आपण पाहतोय 30 धावा. 30 धावा लागल्या जात आहेत. तिसरा षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू योगेश यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये. यष्टी रक्षक स्वतः झेल खाली आणि जबरदस्त झेल यावेळेस टिपला जातोय सुशांत मुकादम. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य गणेश मंडळ यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आम्ही आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याला अजून एक सन्मान घेऊया. सन्माननीय विश्वास मुकादम यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाणार. उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि तितकेच चांगले पुरस्कार तर त्यांच्या नावाची टीम सुद्धा आम्हाला आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळणार असे सन्माननीय विश्वास मुकादम यांचा विशेष सन्मान आगरी कोळी प्रीमियर लीगच्या वतीने केला जातोय. त्यानंतर सन्माननीय सुनील भोईर यांना विसरून कसं झालेलं. जेव्हा जेव्हा आगरी कोळी किंवा या कासरवाडी परिसरामध्ये टुर्नामेंट असतात त्यांचा गोड आवाज तुम्ही नेहमीच ऐकता. तर सन्माननीय सुनील भोईर साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आगरी कोळी प्रीमियर लीगच्या वतीने केला जाणार आहे आणि त्यांचा आवाज देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज एक्सपेक्टेड आणि ॲज युज्युअल ऐकायला मिळणार आहे. असे आगरी कोळी समाज बांधव सन्माननीय सुनील भोईर आमचे ते आधारस्तंभ आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम सुनील दादा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आदेशजी ठाकूर. एच भोईर अँड सन्स आणि शशिकांत मेगा स्पोर्ट्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन तयार राहायचं आहे. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. एच भोईर स्पोर्ट्स आणि शशिकांत मेगा स्पोर्ट्स. ओव्हर टू यू आदेश. धन्यवाद सर. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा होता परंतु स्वप्नील इथे बीट होतोय. फलंदाज स्वप्नील इथे बीट होतोय. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर सुशांत मुकादम. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पंकज गोंधले. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पंकज गोंधले. तर स्ट्राईक एंडला आता मात्र स्वप्नील सामोरे जाईल सुशांत मुकादम याच्या पुढच्या चेंडूला. यावेळेस हा चेंडू बाहेर निघतोय. यस, पंचांचा इशाऱ्याची वाट पाहणार. यस, वाईड. अवांतर धावेमध्ये भर. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो म्हणजेच 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 31 धावा लागल्या जात आहेत. एका चेंडूच्या अखेरीस गोलंदाज सुशांत मुकादम पुन्हा एकदा सज्ज असतील.
फलंदाज स्वप्नील याला मात्र इथे आता मात्र जखडून ठेवण्याचं काम केलं जाते. खेळवण्याचं काम इथे करत असताना गोलंदाज सुशांत मुकादम आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामोरे जातील स्वप्नील. यावेळेस धावफलक आपण पाहू शकतो 31 धावा लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू शेवटचा षटक शिल्लक असेल. यावेळेस जबरदस्त अपील केली जाते. यस, एक धाव इथे अर्जित होईल. एका धावेने धावफलक एका धावेने धावफलक आता मात्र पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजेच 32 धावा लागल्या जात आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. या पहिल्या डावातील शेवटचे 4 चेंडू असतील. फलंदाज पंकज गोंधळे असेल स्ट्राईकला, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येत असतात, परंतु या सामन्यामध्ये त्याला सिद्ध करावे लागेल. गुणवत्ता आहे ती सिद्ध करावी लागेल. कौशल्य सुद्धा आहे परंतु ती सिद्ध करावी लागेल. कारण गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज सुशांत मुकादम या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगला स्कोर निर्माण करू शकतो तो म्हणजेच आरपी रॉयल संघ. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल इथे टिपला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वैभव याच्या मार्फत पंकज गोंधळे याची खेळी इथे समाप्त होते. आता मात्र कुठेतरी गोलंदाज यावेळेस हवी ठरत असताना, कारण आपण जर पाहिल्या तर धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 32 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज निलेश याने. एकही फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नव्हता. त्यानंतर दुसरा गोलंदाज आपण पाहिला वैभव, त्याने 8 धावा खर्च केल्या. एकही फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल नाही ठरला. परंतु तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर चंद्रशेखर 10 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. यावेळेचा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू यावेळेस जातो यस घोषित क्षेत्रामध्ये, जिथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावाने धाव फलक आता मात्र पुढे सरकलाय. गोलंदाज सुशांत मुकादम पुन्हा एकदा सज्ज असेल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या पहिल्या डावातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर एक चांगला स्कोर निर्माण करू शकतो, परंतु तो मोठा फटका येईल का? कारण फलंदाज आपण पाहू शकतो सलामी स्ट्राईक एंडला. यावेळेचा चेंडू वरती गेलाय, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. थँक्यू. चला या ठिकाणी आता आपण अजून एक सन्मान घेणार आहोत. सन्माननीय दैवत पाटील ज्यांचा आम्ही विशेष सन्मान करणार आहोत. तर मी आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण लगेचच सन्माननीय दैवत पाटील वाघवे या आगरी बांधवांचा आणि आमच्या पाहुण्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आगरी कोळी टोपी आणि त्याचसोबत या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय दैवत पाटील उत्कृष्ट क्रिकेटपटू अटॅकिंग बॅटर म्हणून ज्याची वर्णी नेहमीच वाघवी संघामध्ये लागली जाते असे आमचे संघमालक आणि आगरी कोळी बांधव सन्माननीय दैवत पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने. निलेश पाटील बॅक टू क्रिकेट. धन्यवाद सर. यावेळेस शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यस, पंचांचा हात आकाशामध्ये आणि आणि 4 षटकाचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आलेल्या आहेत ते म्हणजेच 33 धावा आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान असेल टीम आगरी एव्हेंजर समोर. चला आपण मी विनंती करतो मेघनाथ गोंधळे आपण पुढे यायचंय. एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी आणि ठाणे क्रिकेट असोसिएशनचे जे माजी अध्यक्ष आहेत ते सन्माननीय मेघनाथजी गोंधळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार. वाघवी क्रिकेटचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा मेघनाथ गोंधळे यांचं नाव नेहमीच आवर्जून घेतलं जाईल अशी सन्माननीय मेघनाथजी गोंधळे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आगरी कोळी टोपी आणि सोबतच एक विशेष गोड आठवण सन्मानाचे देऊन सन्माननीय मेघनाथ गोंधळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जात आहे. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात आणि आपला प्रेम या आगरी कोळी प्रीमियर लीग वर तुम्ही दाखवलं. आभारी आहोत.
चला एच भोईर आणि शशिकांत बेगा दोन्ही टीमच्या कॅप्टन यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आरपी रॉयल्स वेळ नाही आपल्याकडे, प्लीज आरपी रॉयल्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं वेळापत्रक योग्य त्या वेळेत पूर्ण होईल. चला एच भोईरचे कॅप्टन आणि शशिकांत मेघा टीमचे कॅप्टन आपण यायचंय. लगेच टॉस आम्ही क्लिअर करणार आहोत. चला आरपी लॉयर्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. वेळ नाही आपल्याकडे. ही तुमची आमची सर्वांची स्पर्धा आहे आणि त्याचमुळे वेळ जितका वाचवता येईल तितका वाचवा आणि स्पर्धेला 4 चांद कसे लागतील याकडे प्रामुख्याने लक्ष घाला. बघा पहिल्या डावात तर धावा झालेल्या आहेत. आदेश 33 राईट धावा झालेल्या आहेत 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावा पूर्ण करायच्या 24 बॉल्स मध्ये आगरी अव्हेंजर्स या टीमला. चला आपण तोवर सन्माननीय सागर पाटील यांच्याकडे जाऊया. आणि आगरी कोळी समाजाचा एक युवा नेतृत्व आहे आणि काही शब्द आगरी भाषेत देखील त्यांच्या मुखातून आपल्या कानावर पडतील आणि काही गोष्टी ज्या आगरी कोळी समाजाने सुधारायला हव्या या देखील त्यांच्या मुखातून आपल्या कानावर पडतील. तर आपण ऐकणार आहोत सन्माननीय सागर पाटील यांना. धन्यवाद दादा. आणि आपल्या टुर्नामेंटचं नावच आहे आगरी कोळी प्रीमियर लीग, तर आगरी भाषेनंच बोलन. आजची जी क्रिकेट टुर्नामेंट आहे तिला मी फक्त क्रिकेट टुर्नामेंट म्हणून बोलणार नाही, एक सामाजिक महोत्सव म्हणून ते टुर्नामेंटचा मी उल्लेख करेन. कारण तुम्ही प्रत्येकजण बघू शकता बाउंड्री लाईनला जर बघलं तर दिबा पाटील साहेबांचं पोस्टर्स लावलेलं हण का नवी मुंबईचा जो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर त्याला आपले दिबा पाटील साहेबांचंच नाव लागायला पाहिजे. मी आत्ताच बोललो की आत्ताचे क्रिकेट टुर्नामेंटचा मी फक्त एक क्रिकेट टुर्नामेंट म्हणून उल्लेख करणार नाही, एक सामाजिक महोत्सव म्हणून या टुर्नामेंटचा उल्लेख करीन. आता बरीच लोक आपल्याला विचारतात का आगरी समाजांचे लोकांना काय येते. जे ही लाईव्ह मॅच बघतात ना, इकडे पण आपलं प्रेक्षक बसलेलं हान, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते का आगरी कोळी माणसाला नक्की काय करता येते. आगरी कोळी माणसाला IPS अधिकारी होता येते ना, ते व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर रवींद्र शिसवे साहेब. आगरी कोळी माणसाला काय करता येते तर आगरी कोळी माणसाला IAS ऑफिसर होता येते ना, ते व्यक्तीचं नाव आहे प्रतीक जुईकर दादा. आगरी कोळी समाजाच्या माणसाला काय करता येते तर त्यांना होता येते असिस्टंट स्टेट टॅक्स कमिशनर ना, ते व्यक्तीचं नाव आहे विलास नाईक दादा. आगरी कोळी समाजाच्या व्यक्तीला काय करता येते तर त्यांना बनता येते एक तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ना, ते व्यक्तीचं नाव आहे राहुल दादा म्हात्रे. आपले समाजांचाच व्यक्ती आहे. आगरी कोळी समाजाच्या माणसाला काय बनता येते तर त्यांना बनता येते डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी ना, ते व्यक्तीचं नाव आहे अश्विनीताई मांजे. आपल्या आगरी कोळी समाजांचीच आहे. आगरी कोळी समाजाच्या माणसांना काय करता येते तर त्यांना येते राष्ट्रपती पुरस्कार मिळवता येते ना, कबड्डी टीमचा भारतीय टीमचा प्रतिनिधित्व करता येते ना, ते व्यक्तीचं नाव आहे अभिलाषाताई म्हात्रे. आपले समाजांची आहे, आपले समाजांची आहे. बहुतेक तरी प्रत्येकाला मॅच बघायची आहे. दादा धन्यवाद मला 2 शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद सागर दादा, खूप चांगलं या ठिकाणी तुम्ही मत मांडलेलं आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. धन्यवाद सर. पहिला चेंडू यावेळेस कट केले जाते फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने इथे स्वतःचा वैयक्तिक आणि संघाचा सांघिक अकाउंट ओपन केला जातोय. धावफलकाला इथे सुरुवात होते 1 धावेने. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय पंकज गोंडले. पहिला चेंडू यावेळेस 1 धाव खर्च करत असताना आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज दिसतोय क्रमांक 2 वरती, तो म्हणजेच मनीष. जर बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर आक्रमक खेळाडू वृत्तीमध्ये या फलंदाजाचं नाव येतं, परंतु तसं काय होईल का, कारण पहिल्या चेंडूवरती त्या चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे
आणि आता मात्र कुठलीही चुकी होणार नाही. पहिल्याच चेंडूवरती फलंदाजी ते बाद होतोय. मनीष आपण पाहतोय आपल्या संघासाठी 0 धावा करून हा फलंदाजी ते परततोय. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच हर्षल. ऑन साइडला जर आपण पाहिलं ते जांभळीच्या झाडाजवळ ज्या गाड्या लागल्यात तर कृपया ज्याच्या गाड्या असतील त्यांनी तिथून साईडला काढायच्या आहे, कारण तिथून एक टँकर येणार आहे तर त्याच्यासाठी रोड द्यायचा आहे. प्लीज तिथून फक्त साईडला काढा, कुठेतरी पुढे लावा तिथून. गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस ऑन साइडला चेंडू गॅप मधून, परंतु क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप आहे. यावेळेस दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न. यस, पंचांचा हात. आता मात्र आकाशात फलंदाज निलेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज होईल बाद क्रमांक 2 चा. निलेश याची खेळी ते समाप्त होत्या. तर या ठिकाणी संदीप दादा भोईर सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी आपण थोडी चर्चा करूया. संदीप दादा खरंच एक महत्वाचं आहे, कारण उत्कृष्ट उद्योजक आहेत आणि उद्योजकांचं मत जाणून घेणं महत्वाचं आहे. तर नरेश स्पोर्ट्सची स्पर्धा आयोजित केली जाते, तसेच ट्रिपल डीजेचे उत्कृष्ट मंडप डेकोरेटर म्हणून संदीप दादांचं आहे. तर आगरी भाषेत मी मराठी भाषेत बोलत चालेल. तर या प्रीमियर लीग बद्दल तुम्ही काय सांगाल? आता मात्र नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच मनोज यावेळेस फलंदाजाला संधी दिली जाते. क्रमांक 4 वरती हा फलंदाज येतोय. आता मात्र जबाबदारी असेल, सर्व काही जबाबदारी जी असेल ती म्हणजेच मनोज याच्यावरती असेल. जर आपण पाहिलं तर 34 धावांचा आव्हानाचा इथे पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर आगरी एव्हेंजर्स संघाचे 2 फलंदाज यावेळेस बॅक टू द पवेलियन. एक आपण पाहिला तर मनीष आणि दुसरा आपण पाहिला तर म्हणजेच निलेश. मनीष आणि निलेश इथे मात्र बाद होत आहे. 2 फलंदाज इथे बॅक टू द पवेलियन. धाव फरक आपण पाहतोय 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत गोलंदाज पंकज गोंडले याने 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, धावा खर्च केल्यात ते 2 आणि महत्वपूर्ण एक फलंदाज त्याने इथे बाद केला आणि एक धावचीतच्या स्वरूपात इथे बाद केला. आता मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकतो एका बाजूने हर्षल आहे तर दुसऱ्या बाजूने मनोज आणि हर्षल या 2 फलंदाजावरती आता मात्र येऊन जबाबदारी, या सामन्याची जबाबदारी या 2 फलंदाजांवरती असेल, कारण धावांचा पाठलाग करायचा आहे. 34 अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक असतील. आता मात्र आपण पाहतोय तर पहिल्या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक आपण पाहतोय 2 या आकड्यावरती थांबलेला. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी तर त्याचं उत्तम उदाहरण यावेळेस आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. गोलंदाज पंकज जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत उर्वरित 3 चेंडूंचा अजून एक कोठा त्याच्यामध्ये शिल्लक आहे. त्याच्या गोलंदाजीमधील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस वेगवान चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. फक्त आणि फक्त 1 धाव घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने धाव फलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली ती म्हणजेच 3 धावा. चल लगेच सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करू आपण. गोलंदाजी मार्कवर पंकज. धाव फलक आता मात्र 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही
31 धावांची आवश्यकता असेल. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे उर्वरित. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. आरपी फास्ट. गोलंदाज पंकज गोंडले पुन्हा एकदा सज्ज असतील. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, बोटांची जादू दाखवली. यास फलंदाजाला इथे बीट केलं. चेंडू सुरक्षित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. धाव फलक आपण पाहिला तो म्हणजेच थांबलेला स्थिर असताना 3 या आकड्यावरती गोलंदाज पंकज जबरदस्त ऍक्शन मध्ये गोलंदाजी करत असताना, लेंथ अँड लाईन प्रॉपर गोलंदाजी करत असताना, आक्रमक टप्प्या यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज पंकज. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा मिश्रण केला. ऑन साइडला यष्टीरक्षक आहे, परंतु एक धाव इथे कोणी रोखू शकत नाही. एक धाव इथे अर्जित होईल. एका धावेने षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आपण पाहतोय 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 4 धावा. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला जास्त वेळ जाऊ घेऊ नका. ओव्हर ब्रेक मध्ये काय जवळ येण्याची गरज नाहीये. मी विनंती करतो येणाऱ्या प्रत्येक संघाला ओव्हर ब्रेक मध्ये वेळ घेऊ नका. तुमचा बॉलर लगेच पाठवून द्या, कॅप्टन सूचना करेल. चला पंकज गोंधळ पेन कंपनी प्लीज वेळ कमी घ्या प्लीज, नम्रतेची विनंती. आपण टॉस क्लिअर करणार आहोत. एच भोईर आणि शशिकांत मेघा. तर विनंती करतो सन्माननीय सागरजी पाटील आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये, आणि टॉस बॉक्स मध्ये तुमच्या माध्यमातून नाणेफेक केली जाणार आहे. 2 कॅप्टन त्या हुडीमध्ये स्वार होतील, जी आपण टॉस बॉक्स मध्ये एक वेगळी संकल्पना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आग्रेगोई प्रीमियर लीगच्या वतीने. तर एच भोईर या टीमच्या कॅप्टनने यायचं आहे, आणि तसेच शशिकांत मेघा टीमच्या कॅप्टनने यायचंय. आणि पाहूया या टॉस बॉक्स मध्ये येण्यासाठी कोण सज्ज होतोय. या सर, या सर. संदीप सर काय नाही विचारणार. संदीप सर या, काय नाही विचारणार. चला सागर दादा वेळ नाही, आपण लगेच टॉस उडूया. एका बाजूस आगरी आहे, एका बाजूस कोळी. तुम्हाला आगरी किंवा कोळी असं कॉल करायचं आहे. आगरी कॉल केलंय. आगरी नाणेफेक जिंकलेली आहे चेतन पाटील. तर कसं वाटतं टॉस जिंकलास, काय केवाल? चांगलं वाटते, पहिली मॅच आहे तर जरा असा बघूया कसा काय परफॉर्मन्स वगैरे. गावाच्या बाहेर तुम्ही आयला, भागबिलचा हा तुम्ही का तर मैदान बदलेल्याचा काय फरक पडेल का तुमच्या खेळावर? फरक तर नाही पडायला पाहिजे, कारण की रेग्युलर खेळतो इथे, तर काय त्याचं हे वाटत नाही जास्त. फिल्डिंग निवडलेली आहे ती म्हणजेच एच भोईने. शशिकांत बेगाचे बॉबी आहेत. बॉबी बॅटिंग करायची आहे, मनासारखा निर्णय मनाविरुद्ध. मनासारखाच आहे. आम्ही टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतलीच ती. पहिला आम्हाला बॅटिंग करायला जरा स्कोअर वाढला तर आमचं बॉलर फ्रीमध्ये टाकू शकतं बॉलिंग. त्यांना जेवढं कमी रन आम्ही जास्त रन करून त्यांना कमी रनमध्ये गुंडलाचा प्रयत्न केला असता आम्ही. आता टॉस जिंकला त्याचा आम्हाला काही फरक नाही पडणार. हे घरचं मैदान आहे, घरचा आहेर आहे, त्याचा फायदा तुमच्या टीमला होईल. करून घेऊ आम्ही फायदा. ऑल द बेस्ट. जाऊया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्सच्या दिशेने आदेश ठाकूर. धन्यवाद मनीष सर. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर गोलंदाज किरण सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक यावेळेस घेऊन येत असताना धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 6 लागल्या जात आहेत. या चेंडूवरती आल्या 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. पुढचा चेंडू सामोरे जाईल. मनोज यावेळेस फुल टॉच ऑन साइडला केलून काढलाय. शतरक्षकाला भेदून चेंडू जातोय एका टप्प्यानं 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. या 4 धावाने आता मात्र धाव फलक वेगाने वाढतोय, दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. तो म्हणजेच 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 धावा लागल्या जात आहेत. उर्वरित 16 चेंडू अजूनही शिल्लक. 16 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर आपण पाहिला तर 24 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये आता मात्र आक्रमण खेळी करेल का फलंदाज मनोज? क्षमता आहे आणि ती सिद्ध करत असताना यावेळेस पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. मनोज आपण जर पाहिला तर वैयक्तिक 8 धावांवरती केलं असताना आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देत असताना गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस चेंडू कट केली जाते. शतरक्षक तिथे आहे. 1 धाव इथे जरूर अर्जित होईल. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न केला जाईल का? शेवटच्या क्षणी यावेळेस हर्षल्याचा नकार येतोय आणि एका धावीवरती इथे समाधान मानावं लागेल. एका धाव्यानं धाव फलक आता मात्र पुढे सरकला. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 धाव्या लागल्या जात आहेत धाव फलकावरती. उर्वरित 15 चेंडू अजूनही शिल्लक. किरणाच्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूंमध्ये काय योगदान देण्याचा प्रयत्न असेल आपल्या संघासाठी? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हर्षद यावेळेस खेळण्यासाठी समोरच आहे. यावेळेस फुल टॉच चेंडू. यस, ऑन साइडला चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी पंचांचा इशारा होता. यस, नो चेंडू यावेळेस घोषित केला जातोय आणि षटकार. यस,
आपण जर पाहिला तर 7 धावा या चेंडूवरती खर्च करत असताना धावफलक आता मात्र वेगाने उचली घेतोय. 18 धावा लागल्या जात आहेत. नो चेंडू घोषित केला. आता मात्र फ्री हिटची संधी असेल. मन मुकल्यापणाने फटका खेळण्याची संधी यावेळेस फलंदाजाला. किधर भी खेलो कैसा भी खेलो असा फटका खेळण्याची संधी यावेळेस फलंदाज हर्षल याला कोणीही आऊट करू शकत नाही. कारण फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. मेजवानी असेल फलंदाजासाठी. फायदा घेत असताना यावेळेस मेजवानीचा. यावेळेस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु यस पंचांचा इशारा येतोय. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज मनोज याची केली समाप्त. झेल टिपला होता परंतु फ्री हिटच्या कारणाने फलंदाज इथे वाचला गेला. परंतु धावचीत स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. नक्कीच फलंदाज मनोज याची खेळी इथे समाप्त होत्या. धावफलक आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत आतापर्यंत. त्या म्हणजेच 19 धावा. यसोला आपण बघतो आगरी कोली बांधव एकत्र एकाच व्यासपीठावर आले आणि क्रिकेट तर एक फक्त घटक आहे आपले जीवनाचा आणि ते घटकाच्या साहाय्याशी आपण एकमेकांना जवळ घेऊन आलेलं आहोत. आणि हे आमचे व्यासपीठावर प्रत्येक गावांचं सर्व ग्रामस्थ मंडळी उद्योजक मंडळी आलेले आहेत आणि क्रिकेटचे सोबतीलाच कामधंद्याला वेग येईल याला देखील आपण हे एक उत्सव जसं सागर पाटील यांनी सांगितलं की हे उत्सव आहे. हे उत्सव आपण 2 दिवस साजरा करणार आहोत आणि मला असं वाटतं 2 दिवस नाही 3 दिवस उत्सव चालेल असं मला वाटायला लागलेलं आहे. आदेश. धन्यवाद सर. चला लगेच प्ले फास्ट प्लीज. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मीटिंग घेऊ शकत नाही कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आणि यस आयोजकांकडून इथे माहिती मिळते की पुढच्या वेळेस 3 धावांची पेनल्टी लागू 3 चेंडूंची पेनल्टी लागू शकते जर जास्तीत जास्त वेळ तुम्ही वाया घालवला तर. जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सहकार्य करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आजच्या दिवसात आपल्याला खूप सारे सामने खेळायचे आहेत. धावफलक आपण पाहतोय तो म्हणजेच 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस 6 चेंडू परंतु हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र हा फलंदाज इथे बाद. झेलचितच्या स्वरूपात आणखीन एक हादरा लागला जातोय तो म्हणजेच आग्री एव्हेंजर्स या संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धावफलक आपण पाहतोय 19 या आकड्यावरती थांबलेला. 19 धावा लागल्या जातात. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 13 आणि धावांची आवश्यकता आहे 15. एक मोठा फटका सामना घेऊन जाऊ शकतो तो म्हणजेच ऍग्री एव्हेंजर्स संघासमोर. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. जर आपण पाहिला तर 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तेरा चेंडू आणि 15 धावा यावेळेस असताना गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर गोलंदाज पंकज याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला होता 1. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 19. गोलंदाज किरण यावेळेस सज्ज असेल. गोलंदाजी मार्गवर सामोरे जाईल फलंदाज सुशांत मुकादम. यावेळेस ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती चेंडू जायला बाहेर. षटकार. 6 धावांनी यावेळेस अकाउंट ओपन करत असताना आणि तो मोठा फटका ज्याने मी सांगितलं होतं तो फटका इथे येतोय. शेवटच्या चेंडूवरती किरण याच्यावरती आक्रमण केला जातोय. धावफलक वेगाने वाढला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंमध्ये आता मात्र धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 9. आपण जर पाहिलं तर 10च्या सरासरीने वाटचाल करायची होती कारण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक होता.
18 चेंडूमध्ये आपल्याला 30 धावांची आवश्यकता होती, परंतु गोलंदाजी यावेळेस खराब झाली. गोलंदाज किरण याच्या मार्फत या षटकामध्ये त्यांनी 21 धावा खर्च केल्या आणि जो दबाव बनवला होता गोलंदाज पंकज याने पहिल्या षटकामध्ये, त्या दबावाला इथे मात्र मुक्त केलं. गोलंदाज किरण याच्यावरती 2 इथे हादरे लागले गेले. एक चौकार आला होता मनोज याच्या बॅटमधून, त्यानंतर एक षटकार आला होता 9 चेंडूवरती हर्षल याच्या बॅटमधून आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आला सुशांत मुकादमच्या बॅटमधून. धाव फलकावरती धावा आता मात्र वेगाने वाढल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, 9 धावांची आवश्यकता. यावेळेचा फुलटॉस चेंडू जर आपण पाहिला तर बीट होतोय. लॉलीपॉप डिलिव्हरी होती, लॉलीपॉप होता, तोंडामध्ये जायचंच होता, परंतु शेवटच्या क्षणी हातातून निसटला आणि तसंच काहीतरी इथे झालं. इथे फलंदाज इथे बीट होतो. या चेंडूवरती 6 धावांची मोहर लागायला हवी होती, परंतु तसं काही इथे घडलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाव फलक थांबलेला 25 या आकड्यावरती. 9 धावांची आवश्यकता. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. शतरक्षक आहे, डेंजर एंडकडे धावतोय, परंतु थ्रो यावेळेस आपण जर पाहिला तर खराब आणि त्याच कारणाने 1 धाव इथे अर्जित होईल. एका धावाने धाव फलक यावेळेस आपण पाहिलं तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 धावा लागल्या जातात. आता मात्र उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना सुशांत मुकादम यावेळेस स्ट्राईक एंडला. गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर नाही आहे. या षटकामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील नयनाच्या कोठ्यातील या 4 चेंडूंमध्ये रोखावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण आपल्याला 8 धावा रोखायच्या आहेत आणि या षटकामध्ये जर तो या 4 चेंडूंमध्ये जर फक्त 2 धावा खर्च केल्या तर एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस हा चेंडू जबरदस्त वेग आपण पाहू शकतो. फलंदाज सुशांत मुकादम या फलंदाजाला इथे बीट करणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपात यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित आपण पाहतोय. यावेळेस धाव फलक 8 या आकड्यावरती थांबलेला. आता मात्र समीकरण बदललंय. 9 चेंडू 8 धावा असा समीकरण यावेळेस येऊन पोहोचलाय. सुशांत मुकादम स्ट्राईक एंडला. यावेळेस हा चेंडू बाहेर वळणार. यस, आउट साइड लेग स्टंप. पंचांचा इशारा येतो. वाईड +1. यस, पंचांचा इशारा येतोय. 2 धावा इथे अर्जित होतील. यावेळेस ऑन साइडला प्रहार, परंतु धावा मिळतील फक्त आणि फक्त 1. कारण आपण जर पाहिला तर धाव फलक आता मात्र पुढे सरकलाय, तो म्हणजेच 29 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 5. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज असेल पुन्हा एकदा. धाव फलक आपण पाहतोय 29 यावेळेस लागला जातोय. सुशांत मुकादम अजूनही यावेळेस खेळपट्टीवरती उभा आहे. सामना जर आपण पाहिला तर 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असं समीकरण यावेळेस एका बाजूने जर पाहिलं तर सामना इथे मात्र आता मात्र झुकला गेलाय, तो म्हणजेच अग्री एव्हेंजर्स या संघाच्या बाजूने. परंतु अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. काहीही होऊ शकतं. क्रिकेट यावेळेस मैदानामध्ये घडत असताना सुशांत मुकादम यावेळेस प्रहार केला जातोय. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक आहे आणि शेवटच्या क्षणी यस, जबरदस्त झेल इथे टिपला जातोय. जबरदस्त झेल यावेळेस टिपला जातोय शतरक्षक जयेश याच्या मार्फत. एक चांगला शतरक्षक आहे. भांदरपाडा संघामध्ये तो खेळत असतो. एक चांगलं योगदान देतो. आपल्या शतरक्षणाची जबाबदारी योग्य रीतीने पार करत असतो. आपल्याला दिलेल्या क्षेत्राचं रक्षण कसं करावं तर ते रक्षण जबरदस्त करत असताना जयेश आपल्याला दिसतोय. आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देण्याचं काम करत असतो. सतत आपण पाहतोय जयेश याला दिलेल्या क्षेत्राचं चांगल्या पद्धतीने रक्षण तो करत असतोय आणि चांगला झेल इथे टिपला. आपण जर पाहिला तर कावू कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जयेश आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. वैभव यावेळेस मैदानामध्ये जातोय. आपण जर पाहिला तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. हितेश आणि वैभव अशी जोडी यावेळेस मैदानामध्ये. धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 5. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता.
आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये किरण याने 21 धावा खर्च केल्या. जर तिथे कुठेतरी कमी धावा खर्च केल्या असत्या तर नक्कीच दबाव हा कायम राहिला असता, परंतु तसं काय घडलं नाही. यावेळेस 6 चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, आणखीन एक मोहरा इथे बाद होतोय. आता मात्र कलाटणी देण्याचा क्षण इथे निर्माण केलाय गोलंदाजाने. गोलंदाज नाही आणि या षटकामध्ये लागोपाठ 2 हादरे दिले. एक सुशांत मुकादम, दुसरा हितेश. 2 हादरे यावेळेस दिले जात आहेत. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू शिल्लक असतील, 5 धावांची आवश्यकता. आपण जर पाहिलं तर जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, सहकार्य करा, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला प्लीज प्लीज रिक्वेस्ट असेल, आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने ही नम्रतेची विनंती करतोय. सर्व संघमालक यांनी या आग्रिकोई प्रीमियर लीगवर विश्वास दर्शवला त्याबद्दल सर्व संघमालकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच या सामन्यानंतर सर्व संघमालकांची नावं देखील आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत की या पहिल्या वर्षी कुठल्या कुठल्या संघमालकांनी आमच्या या आग्रिकोई प्रीमियर लीगवर विश्वास ठेवलाय. ओव्हर टू यू आदेश. हो धन्यवाद सर. आपण जर पाहिलं तर समीकरण यावेळेस लागलं जात आहे ते म्हणजेच 6 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. एक सामन्यामध्ये कलाटणी देण्याचा क्षण जो निर्माण केलाय गोलंदाज नयनने, त्या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केले. क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा त्याला जबरदस्त यावेळेस लाभली. आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा कोटा इथे शिल्लक असेल. निर्णायक षटक ज्याला म्हटलं जातं, शेवटचा षटक निर्णायक. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 5 धाव्या रोखाव्या लागतील. गोलंदाजी मार्गवर कृतिक असेल, या गोलंदाजावरती इथे जबाबदारी दिली जाते 5 धावा रोखण्यासाठी. तर फलंदाजीसाठी आपण 2 फलंदाज मैदानामध्ये पाहतो. एका बाजूने वैभव, दुसऱ्या बाजूने निकेश आणि वैभव अशी जोडी यावेळेस मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, परंतु यावेळेस क्षमता सिद्ध करावी लागेल, गुणवत्ता आहे ती सिद्ध करावी लागेल. जर आपण पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू जबरदस्त लेंथ अँड लाईन प्रॉपर, फलंदाज इथे बीट होतोय. आपण जर पाहिला तर फलंदाज निकेश याच्यामध्ये क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची. मोठ्या फटक्याने इथे सामना विजयी होईल का, आपल्या संघासाठी काय योगदान देण्याचा प्रयत्न असेल, मोठ्या फटक्याने इथे सामना विजयी होईल किंवा कृतिक हा गोलंदाज या फलंदाजांवरती हमी ठरेल. हे शेवटचे येणारे 5 चेंडू आपल्याला सांगतील. गोलंदाज कृतिक सज्ज. यावेळेस चेंडू जबरदस्त, परंतु पंचांचा इशारा येस, आउटसाइड ऑफ स्टंप हा निघून जातोय. आता मात्र समीकरण बदललंय. 1 धाव इथे अर्जित होईल. एका धावेने धाव फलक पुढे सरकलाय, तो म्हणजेच 30 या आकड्यावरती. 30 धावा लागल्या जातात. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना फलंदाज निकेश पुन्हा एकदा सज्ज असेल सामोरे जाण्यासाठी. पुढच्या चेंडूला कृतिक याच्या काय घडेल या चेंडूवरती. वेगवान चेंडू जबरदस्त धावचीतच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. यस, कलाटणी देण्याचा जो क्षण निर्माण केला आणि त्याचा फायदा इथे होत असताना तो म्हणजेच आरती रॉयल या संघाला. कारण जर आपण पाहिलं तर समीकरण आता मात्र बदललंय. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्यामध्ये काही होऊ शकतो. आता मात्र काय होईल या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर निकेश याची खराब फलंदाजी. आता मात्र नवीन फलंदाज चंद्रशेखर यावेळेस मैदानामध्ये जात असताना मोठ्या फटक्यानं हा सामना संपवण्याचा प्रयत्न असेल का, किंवा या सामन्याला गोलंदाज काहीतरी वेगळा वळण देईल. गोलंदाजाने इथे मात्र रंग भरण्याचं काम केलं या सामन्यामध्ये. जबरदस्त गोलंदाजी झाली. गोलंदाज नयन याला या गोलंदाजीचा श्रेय जायला, कारण 3 धावा खर्च केल्या आणि सामन्यामध्ये यावेळेस कलाटणीचा क्षण दिला, रंगत निर्माण केली. आणि त्या रंगाचा यावेळेस आपण जर पाहिला तर त्याच लेंथ अँड लाईन न गोलंदाजी करत असताना गोलंदाज कृतिक सज्ज पुन्हा एकदा. आता मात्र चंद्रशेखर या वेळेस सज्ज असतील खेळण्यासाठी. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय घडेल यावेळेस या चेंडूवरती, कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल, काय रणनीती असेल गोलंदाजाची, तर कशा प्रकारे खेळण्याची पद्धत असेल ती म्हणजेच फलंदाज चंद्रशेखरची. कृतिक आणि चंद्रशेखर या 2 खेळाडूंमध्ये हा लागलेला सामना आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक करतोय चुकी. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न. शेवटच्या क्षणी काय घडेल. यस, फलंदाज चंद्रशेखर धावचीतच्या स्वरूपात होतोय बाद.
आता मात्र आपण जर पाहिलं तर समीकरण इथे बदललं जातोय. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता यावेळेस. आणि आपण जर पाहिला तर महत्वाचे 7 मोहरे यावेळेस परतले जातात बॅक टू द पवेलियन. आणि आणखीन एक हादरा लागला जातोय धावचीतच्या स्वरूपात, तो म्हणजेच चंद्रशेखर. आता मात्र आपण पाहिला तर दोन्ही संघांमार्फत या सामन्यामध्ये लढत पाहतोय. कारण एका बाजूने जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती, परंतु सामना येऊन पोहोचलाय आता मात्र तो म्हणजेच 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा यावेळेस पकड निर्माण करण्याचा काम करत असताना एका बाजूने चांगली लढत देत आहेत गोलंदाजी करणारा संघ आरपी रॉयल. आणि त्याचं श्रेय जाते ते म्हणजेच गोलंदाज नयन आणि कृतिक याला लढत देत असताना. आता मात्र कुठेतरी आपण जर पाहिला तर 90% सामना इथे झुकला होता, परंतु आता मात्र सामना आपण पाहतोय 50-50 असा सामना यावेळेस आणला जातोय. आणि त्याचं कारण आहे मेहनत, क्षेत्ररक्षकांची मेहनत, तशीच गोलंदाजांची मेहनत. कंपल्सरी चेज या सामन्याची नक्कीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेज. आणि त्याच कारणाने 3 चेंडूंवरती 3 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आता मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर समीकरण जबरदस्त सामना निर्माण झालाय. आता मात्र दोन्ही बाजूने यावेळेस सामना लागला जातोय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता, महत्वाचे 7 फलंदाज बाद. आता मात्र जबाबदारी आहे ती फक्त आणि फक्त सुनील आणि वैभव, 2 फलंदाज खेळपट्टीवरती. गोलंदाज कृतिक. यावेळेस चेंडू जबरदस्त चेंडू, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणार. येस, वाईड वाईड. यावेळेस गोलंदाज चुकी करतोय नक्कीच. प्लीज पंचांशी इथे वादावाद करू नका. आता मात्र समीकरण बदलला जातोय. वाईट चेंडू, 1 धाव अर्जित होईल, एका धावेने धाव फलक पुढे सरकला जातोय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता, पूर्णपणे जबाबदारी वैभव याच्यावरती. शेवटचा विकेट, लास्ट विकेट. जबरदस्त सामना यावेळेस, शेवटची जोडी यावेळेस मैदानामध्ये निलेश आणि वैभव. फलंदाजांनी येथे दखल घ्या, शेवटचा विकेट असेल. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम. धावांची गरज आहे, 3 चेंडू 2 धावा. निलेश पाटील यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. तर वैभव यावेळेस मोगरपाड्याची एकमेव जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय घडेल, शेवटचा विकेट असेल, शेवटची जोडी मैदानामध्ये. सामना यावेळेस जबरदस्त. एखादा फलंदाज जर गोलंदाजाने बाद केला तर सामना विजय होईल आरपी रॉयल. तर या चेंडूवरती जर धावा आल्या, चला प्लीज फास्ट प्ले, सामना त्वरित चालू करा प्लीज, विनंती असेल. सामना आता मात्र परतला गेलाय. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे खेळेल या चेंडूला गोलंदाज कृतिक, कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर फलंदाज वैभव. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 बॉल 2 रन. बघा, एका मॅचला जर तुम्ही इतका वेळ घेत असाल तर आजचे 11 मॅचेस अशाच पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत जर राहिले तर आम्ही आयोजकांनी काय करायचं. बघा, वेळ आणि खेळ दोघांसाठी महत्वाचा आहे. तर ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. स्टार्ट मॅच. धन्यवाद सर. पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. आपण जर समीकरण पाहिलं तर 3 चेंडू आणि 2 धावा, शेवटची जोडी यावेळेस मैदानामध्ये. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल किंवा काय, परंतु मेहनत तुम्ही पाहू शकता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची मेहनत यावेळेस कामी येते. गोलंदाजी आपण जर पाहिली तर नयन जबरदस्त गोलंदाजी हाताळली आणि त्याच कारणाने शेवटची जोडी इथे शिल्लक असेल आणि 2 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू जबरदस्त जबरदस्त चेंडू. यस, आता मात्र दबाव पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघावरती. कारण जर आपण पाहिला तर शेवटचं विकेट इथे शिल्लक असेल आणि धावांची आवश्यकता. 2 चेंडूंमध्ये 2 धावा.
2 बॉल 2 रन, 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज कृतिक जबरदस्त गोलंदाजी करत असताना तर वैभव याच्यावरती यावेळेस जबाबदारी, या जबाबदारीला कशा प्रकारे पूर्ण करण्याचा काम करेल, कारण शेवटचा विकेट. 1 धाव आली तरीही दबाव असणार, कारण जर आपण पाहिला, चला प्लीज प्ले फास्ट. प्रत्येक चेंडू वरती तुम्ही वेळ वाया घालवू शकत नाहीये, कारण फुलटॉस ऑन ऑन फायर वैभव. हो 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 हो, जबरदस्त झेल टिपला, परंतु सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय, विजयी फटका, सामना विजयी होतोय तो म्हणजेच आगरी एव्हेंजर्स हा संघ. सर, सन्माननीय कृष्णा भोईर या साहेबांचं आगमन झालं. भाईंदरपाड्याचे जे उद्योजक आहेत आणि ग्रामस्थ आहेत त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय कृष्णा भोईर, आपण यायचं आगरी कोळी प्रीमियर लीगच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला मैदानात ताबा सोडायचा, दोन्ही संघाने हस्तांदोलन करा आणि हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर